श्रोते हो, कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठंतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसं परक्यासारखी वागली पाहिजेत, गरजेच्या वेळी सोडून गेली पाहिजेत, कुठल्या तरी क्षणी भीतीनं गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाच वेळी सगळी संकट यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळं संपलं. परिस्थितीसमोर गुडघं टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा, काही ठिकाणी तर त्याला घाण टाकण्याची वेळ यावी, कधीतरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाच्या तरी 1000 वेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री या त्रासाने निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुजावेत, इतका अफाट त्रास व्हावा, अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं. आणि मग बघावं, या वेदनातून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन. जगातील सगळी संकट सहन करून जो उभा राहतो तोच कणखर बनतो. संकटापासून पळायचं नाही, एकतर त्याला पळवून लावायचं आणि जर शक्य नसेल तर ते सहन करायचं. दोन्ही गोष्टी माणसाला कणखर बनवत असतात. आणि एकदा का मनुष्य कणखर बनला की तो हवे ते करू शकतोय. खाण्याची भ्रांत पडावी, उपाशी पोटी झोप येऊ नये, मित्रांनी दगा द्यावा, एकटं पडावं आणि अश्रू कुणी पोसू नये अशी वेळ यावी. श्रोते हो, ज्याला कुणाच्या असण्या नसण्याचा काही फरकच पडत नाही तो जगतो. फक्त आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय, या एकाच तत्वावर. ज्याचा किती विश्वासघात झाला, अपमान पदरी आला, फसवणूक झाली, तरी हारण्याच्या मागं हटण्याच्या विचारांचा जो कधीच भीक घालत नाही. ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर. साला कुछ भी होने दे मगर हम हटेंगे नहीं और हटने का भी नहीं. पण कसं आहे ना, एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा खावाव्या लागतात, ठेचा लागाव्या लागतात. ठेच एक अनुभव आहे, जीवनाचा एक अध्याय, एकाची समाप्ती तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ. आणि त्यातूनच तर माणूस शिकत असतो जीवनाचं शहाणपण.